नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्याची। पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला। आज एकही इंजेक्शन आलेलं नसून उपलब्ध साठ्यातूनच पुरवठा सुरू आहे। काल आलेले 3000 इंजेक्शन संपले असून एकही इंजेक्शन उपलब्ध नाहीये। तसंच पुण्यात ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झालाय। पुण्यात रोज 75 मेट्रिक टन गरज होती, ती वाढून आता 375 मेट्रिक टनवर जाऊन पोहोचली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, मुंबईत देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा चढ्या दराने खरं तर ऑक्सिजनच्या सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो केला जातोय, पण पुण्यात तर ऑक्सिजनच संपलाय। ऑक्सिजन तर एकूण काय परिस्थिती आहे? कट झाला कनेक्ट। वैभवशी आपला संपर्क तुटला, पण पुन्हा एकदा वैभवशी आपण बोलण्याची आपण प्रयत्न करू। पुन्हा एकदा वैभवला प्रश्न आपण विचारूयात। वैभव, राज्यात सगळीकडेच ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या समस्या ज्या आहेत किंवा त्या संदर्भातल्या बातम्या आपण दाखवताना दिसतोय। मुंबईत तर चढ्या दराने ऑक्सिजनच्या सिलेंडरचा पुरवठा होतोय, पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, पुण्यातली परिस्थिती जी आहे ती पूर्णतः हाताबाहेर गेलेली आहे। 2 दिवसांपूर्वी 12,000 रेमडेसिवीर आलेले होते, काल 3,000 येऊन गेले। आज एकही इंजेक्शन नव्यानं आलेलं नाही शहरामध्ये। मागणी जी आहे ती रोज वाढते। अनेक जण जिथे मिळेल तिथे जाऊन ओळखीच्यांकडे सगळीकडे रेमडेसिवीरची चौकशी करतात। आणि केवळ इतकंच नाही तर आजूबाजूला जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून किंवा शेजारच्या जिल्ह्यांमधून सुद्धा शहरामध्ये रेमडेसिवीरसाठी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळते। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीरचा पुरवठा होत नाही आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। आपल्यासोबत पुणे महापालिकेचे महापौर आहे। शहरात तुम्हालाही अनेक फोन येत असतील रेमडेसिवीरसाठी, मिळत नाही आहेत। लोक अक्षरशः भटकत आहेत दारोदार, कुठे रेमडेसिवीर मिळेल का। लोकांची ब्लॅक न घ्यायची तयारी आहे, पैसे जास्त देऊन रेमडेसिवीर घ्यायची तयारी आहे। तुमचा अनुभव काय आहे आणि ही परिस्थिती कधी बदलेल? खरं तर गेले 8 दिवसापासून ही परिस्थिती पुण्यामध्ये आहे। थोडीफार काही उपलब्धता कलेक्टरांच्या मार्फत होते, पण अक्षरशः गेले 8 दिवस या शहरामध्ये रेमडेसिवीरचा जो तुटवडा आहे तो अक्षरशः इतका टोकाचा आहे की आज रुग्णांचे नातेवाईक हे दारोदार फिरताना दिसत आहेत। खरं तर शासनाच्या अन्न औषध प्रशासनाच्या खात्याची, विभागाची ही जबाबदारी आहे। आज महानगरपालिका म्हणून सुद्धा आम्ही स्वतः टेंडर काढलीत, पैसे खर्च करायला आम्ही सुद्धा तयार आहेत, पण साठाच उपलब्ध नसेल। मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो। आज वस्तुस्थिती अशी की आज शहरामध्ये एकही रेमडेसिवीरचं इंजेक्शन नव्यानं आज उपलब्ध होत नाही आहे। आणि मग याची जबाबदारी कोणाची? आज ही परिस्थिती इतकी भयानक होत चालली आहे। रुग्णांना वेळेवरती जर उपचार मिळाला नाही, वेळेवरती जर इलाज झाला नाही, तर मात्र पेशंट अगदी क्रिटिकल होतोय आणि मग पर्यायानं आपल्याला दुर्दैवानं त्या रुग्णाला कदाचित या ठिकाणी आपला जीव गमवावा लागतो। अशी वाईट परिस्थिती असताना आज इतकं उदासीन हे प्रशासन काय, अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून हे आजची परिस्थिती। गेले 8-10 दिवस आम्ही सातत्यानं मागणी करतोय, बैठकांमध्ये बैठका होत आहेत, त्याच्यावरती चर्चा होते, पण प्रत्यक्षात हातात काय येतं तर आजही रेमडेसिवीर पुण्यामध्ये नाही। केवळ रेमडेसिवीरचा हा मुद्दा नाही आहे। 3 हॉस्पिटल अशी आहेत जी रनिंग आउट ऑफ ऑक्सिजन आहेत, म्हणजे कुठल्याही मिनिटाला त्यांचा ऑक्सिजन संपू शकतो आणि तिथं असलेले रुग्ण जे आहेत त्यांच्या उपचारांमध्ये अडचण येऊ शकते किंवा हे रुग्ण गंभीर होऊ शकतात अशी परिस्थिती आहे। गरज जी आपली ती जवळपास 5 पटीनं वाढली आणि पुरवठा त्या तुलनेत होत नाही आहे। या सगळ्या गोष्टींवरती जर राज्य सरकारनं काही उपाययोजना केल्या नाही किंवा ते त्यांच्या पातळीवर करत असतील, आपल्या पातळीवरती आपण काही उपाययोजना करतोय का? याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आज संपूर्ण राज्याचं प्रतिदिन जर ऑक्सिजनची गरज आपल्याला जर पाहिली तर ती जवळपास 1200 मेट्रिक टन आहे। नुसत्या पुण्याला आज 75 मेट्रिक टनची आवश्यकता लागत होती, ती काही 1 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी। आज प्रत्यक्षामध्ये जवळपास 350 मेट्रिक टन हा दररोजचा या ऑक्सिजन या शहराला आज किंवा पुण्याला लागतोय। अशा परिस्थितीमध्ये हे सुद्धा वास्तव आहे। आज आम्ही रेमडेसिवीरचा सामना करतोय, पण भविष्यामध्ये हे एक मोठं संकट येऊ घातलंय। मला असं वाटतं की आता शासनाने याच्यात जागं झालं पाहिजे, कारण हा भविष्यातला मोठा धोका आहे। जर उद्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच नाही मिळाला, आज व्हेंटिलेटरची अवस्था माहिती आहे आपल्याला, आज रेमडेसिवीरची अवस्था कळती आपल्याला, पण भविष्यामध्ये जर ऑक्सिजनच पुरवठा हॉस्पिटलला झाला नाही तर मात्र ही भयानक परिस्थिती इतकी मोठी निर्माण होईल। म्हणून मला असं वाटतं की आता याच्यामध्ये पुढचा धोका ओळखला पाहिजे। रेमडेसिवीर तुम्ही आज नाही ना, उद्या द्या, करा, पण ऑक्सिजनचा धोका ह्याच्यापेक्षा मोठा आहे। त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता राज्यातले एकूण सगळे जिल्हे पाहता पुण्याची जी काही आवश्यकता आहे ती लक्षात घ्या आणि आज पुढच्या काळात जे
धोका दिसतोय तो खूप भयानक आहे. आजही काही हॉस्पिटलमध्ये आता ही मागणी सुरू झाली की आमच्याकडे आता ऑक्सिजन संपला आहे, आम्ही आता काय करू, आम्हाला कधी मिळणार. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार, संबंधित विभाग या सगळ्यांनी आता याच्यामध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे. बरं, ठीक आहे. एकूण राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मदत मागितलेली होती. आता पुणे महापालिका राज्य सरकारला हे सांगते की आमच्याकडे जे नाही आहे ते तुम्ही आम्हाला पुरवा. ही सगळी परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाताना दिसते. मुंबईमध्ये ऑलरेडी ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे किंवा ऑक्सिजनची कमतरता जी आहे ती शिगेला पोहोचली आहे. पुण्यामध्ये कालपर्यंत आज दुपारपर्यंत रेमडेसिवीरच्या चर्चा जोरात होत्या. मात्र आता काही हॉस्पिटल्स आहेत ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट केलं आहे त्यांच्याकडचा ऑक्सिजन संपत आला आहे आणि पुरवठा होऊ शकत नाही आहे. रुग्णांचं काय करायचं असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेला आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन हे आणखी एक नवं संकट आहे जे उद्यापासून पुण्यावरती घोंगावतं आहे. त्याच्यामुळे तातडीने याबाबतीत काही निर्णय अपेक्षित आहेत किंवा याच्यावरती काही उपाययोजना, सोल्युशन्स जे आहेत या प्रश्नांना ती गरजेची आहेत. विशाल, पण वैभव, या सगळ्याच्या मध्ये म्हणजे तुमची जबाबदारी किंवा तुम्ही आम्हाला आता मदत करा किंवा केंद्राकडे जाणं, राज्याकडे जाणं, यामध्ये रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. त्यांना वेळेवर बेड मिळत नाही आहेत, त्याबरोबर त्यांना वेळेवरती रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन त्यांना मिळत नाही आहे. खरं तर सरसकट डॉक्टर देखील रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रिस्क्राईब करताना दिसत आहेत. आता नाशिकमध्येच बघ ना, नाशिकमध्ये आता सगळी यंत्रणा जी आहे रेमडेसिवीरच्या वाटपाच्या संदर्भातली ती FDA कडनं काढून घेण्यात आली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबद्दलचं एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. याविषयी काही पुण्यात प्रशासन विचार करतंय का? महापौर काय याबद्दल मागणी करणार का? विशाल, हे आमच्याकडे 4 दिवसापूर्वी झालंय. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कंट्रोल रूम जी आहे ती रेमडेसिवीरसाठी तयार करण्यात आलेली होती. मात्र हे फिजिबल नाही आहे. जिल्हाभरातून जिल्हाधिकारी कार्यालयाला दिवसभरात किमान 10,000च्या आसपास कॉल्स जे आहेत ते रेमडेसिवीरसाठी आलेत. नेमके किती रेमडेसिवीर हवेत हे त्याच्यावरती कळत नाही आहे. तिथे बसलेल्या माणसांना आपल्याला किती मिळतील हे माहीत नाही आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे कॉल सेंटर आहे त्याच्यामुळे ही उपाययोजना जी आहे ती फारशी उपयुक्त ठरत नाही आहे. त्यानंतर एक नवी SOP जी आहे ती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणलेली होती. ती म्हणजे थेट रुग्णालयांनी मागणी नोंदवायची. त्यांच्याकडे रुग्ण किती आहेत आणि त्यांचे उपचार काय त्याची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे त्यांना किती रेमडेसिवीर हवेत हे त्यांनी नोंदवावं जिल्हाधिकारी कार्यालयात आणि तिथून ते रुग्णालयांना दिले जातील अशी SOP करण्यात आलेली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांशी जेव्हा आम्ही बोलतोय त्यावेळेस त्यांचीच हतबलता दिसून येते, कारण आज पुरवठाच झालेला नाही, एकही इंजेक्शन शहरामध्ये आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलेली SOP सुद्धा कशी कार्यान्वित करायची हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ती कशी कार्यान्वित होईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण वैभव, जर तसं लक्षात घेतलं आपण तर आता या क्षणाला पुण्यात ज्या रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे त्यांचे नातलग इकडे तिकडे वणवण भटकतात. संध्याकाळी 8 नंतर संचारबंदी सुरू होईल, लॉकडाऊनला सुरुवात होते किंवा त्याची अंमलबजावणी त्याची हळूहळू केली जाईल. जर हे इंजेक्शन्स आलेच नाहीत तर मग या रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होणार आहेत. याला जबाबदार कोण? काहीतरी त्वरित केलं पाहिजे, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. नाही विशाल, प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत. जिल्हाधिकारी तेच सांगत होते. त्यांनी त्यांच्या पातळीवरती जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा ज्या चैन आहेत यांच्या ट्रॅव्हल किंवा ट्रान्झिटमध्ये ज्या व्हायल्स होत्या रेमडेसिवीरच्या उपलब्ध, ज्या काही ठिकाणी प्रवासामध्ये होत्या असं आपण ज्याला म्हणू शकतो, त्या गोळा करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातून काही पुरवठा जो आहे तो करायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं एका गोष्टीची माहिती दिली जाते किंवा हॉस्पिटल्सला सुद्धा हे कळवलं जाते की सरसकट रेमडेसिवीरचा वापर जो सुरू करण्यात आलेला आहे रुग्णांचा ताण वाढल्यामुळे. वैभव, मी तुला थोडं थांबवतोय. आपल्याबरोबर पुण्यावरनं FDAचे उपायुक्त SB पाटील आहेत. SB पाटील जी, पुण्यात एकही रेमडेसिवीर इंजेक्शन नाही आहे. बरं, अगदी मलाही विचाराल तर माझ्याही काही मित्रांचे, आप्तेष्टांचे, खरं तर मी एक अँकर म्हणून, रिपोर्टर म्हणून मलाही फोन येत आहेत की रेमडेसिवीर इंजेक्शन कुठे मिळू शकतं. ते काही ठिकाणी तर ब्लॅकने विकलं जात आहे. पुण्यात आता या क्षणाला हा साठा केव्हा उपलब्ध होऊ शकेल? FDA करताय तरी काय? सर, आपल्याकडे 12 तारखेला 19,200 वायल आलेल्या होत्या. त्या आपण डिस्ट्रीब्यूट केल्या पुण्यात, पुणे रिजन मध्ये, म्हणजे पुण्याला 6,000 आणि पुणे रिजन मध्ये 8,000. त्याच्यानंतर काल आपल्याकडे आल्या 3797, म्हणजे जवळजवळ 3797 वायल्स आलेल्या होत्या. त्या आपण डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. आज आलेल्या नाही आहेत. उद्या येण्याची शक्यता आहे, त्यानंतर डिस्ट्रीब्यूट होईल. पण मग काय उद्या कितीचा साठा येऊ शकतो? कितीचा साठा उद्या कितीचा साठा येईल साधारण, काय अंदाज आहे? त्याचं प्लॅनिंग आपल्याला रात्री येतं कंपन्यांकडून.
की आपल्याकडे पुण्याला किती अलॉटमेंट आहे आणि पुण्याला किती स्टॉक येण्याचा आहे. बरं, एस बी पाटीलजी, मागणी तसा पुरवठा त्या प्रमाणात झाला पाहिजे हे आपणही लक्षात घेताय किंवा ही वास्तविक परिस्थिती आता क्षणाला पुण्यात राहून आपणही बघत असाल. अशा वेळी पुरवठा जो आहे तो जास्त व्हायला हवा असं नाही का वाटत आपल्याला? त्या दृष्टीने आपण काय मागणी करताय का? मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की मागणीनुसार पुरवठा बरोबर होईल, पण पूर्ण भारतात 7च कंपन्या हे मॅन्युफॅक्चर करतात आणि एक मॅन्युफॅक्चरिंग एक बॅच घेऊन ती मार्केटमध्ये यायला 20 दिवस लागतात एक जर बॅच सुरू केली तर. कारण त्याच्या टेस्टिंग असतात, प्रोडक्शन आणि टेस्टिंग या दोन्ही जर पिरियड आपण कॅल्क्युलेट केला तर 20 दिवस लागतात. आणि त्यांच्या कॅपॅसिटी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जर लिमिटेड असल्यामुळे मला असं वाटतं की आता ज्युडिशियसली वापर डॉक्टर लोकांनी केला तर फार बरं होईल. पण सर्रास सगळ्यांना आपण जे म्हणतो की ज्यांचा स्कोर लो असेल, कारण शासनाच्या गाईडलाईन्स आहेत की मोर दॅन तुमचा 9 स्कोअर असेल आणि ऑक्सिजन लेवल जी आहे ती 93च्या खाली असेल, अशाच मॉडरेट टू सिव्हिअर केसेस रेमडेसिवीर लिहावं. तर माझं डॉक्टर लोकांनाही क्षेत्राला हे सांगणं आहे की त्यांनी ज्युडिशियसली वापर केला तर खरोखर ज्याला गरज आहे त्याला ते रेमडेसिवीर पोहोचेल असं मला वाटतं. बरं, चांगला मुद्दा आपण सुचवताय. आमच्याबरोबर आमचे सहकारी वैभव सोनवणे देखील आहेत. वैभव, वास्तविक परिस्थिती तूही एक प्रतिनिधी म्हणून तिथे बघतोय, तुला एस बी पाटील यांना काही प्रश्न विचारायचा आहे? सर एस बी पाटील पाटील सर एकच प्रश्न आहे फक्त आपल्याला. आपण डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं करतोय आता? थेट हॉस्पिटलला देतोय की लोकांना बाहेर मिळणार आहेत? हॅलो, डिस्ट्रीब्युशनची जी सिस्टम आहे ती आपली जी शासनाने डिसाईड केलेली आहे त्या पद्धतीने ते सुरू आहे की जेवढा स्टॉक महाराष्ट्रात येतो त्याच्यात नंबर ऑफ पेशंट्स नुसार तो पूर्ण महाराष्ट्राला डिस्ट्रीब्यूट होतो. तसा आपल्या पुणे रिजनलाही तो डिस्ट्रीब्यूट होतो. आणि इथं एक यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे त्याच्यासाठी की डिस्ट्रीब्युटर लेवल म्हणजे सीएनएफ लेवलला आपला ऑफिसर बसलेले असतात. त्याच्यानंतर रेव्हेन्यूचे काही ऑफिसर्स असतात. जशी ज्या ज्या हॉस्पिटलची रिक्वायरमेंट आहे आणि जे डिस्ट्रीब्युटर्स कडून परचेस करतात ज्या हॉस्पिटल, त्या हॉस्पिटल्सला तो स्टॉक त्या डिस्ट्रीब्युटर थ्रू इश्यू केला जातो. सीएनएफ कडून डिस्ट्रीब्युटरला जातो आणि डिस्ट्रीब्युटर थ्रू त्या हॉस्पिटल्सला जातो. बरं, पण आपण एक निर्णय केलेला होता थेट हॉस्पिटल्सने मागणी नोंदवायची आणि हॉस्पिटल्सला रेमडेसिवीर दिले जातील म्हणून. त्याचं काय झालं? रेमडेसिवीर दिले जातील म्हणून तसं नाही. त्याचं काय झालं? हॅलो, हा बोला एस बी पाटीलजी, बोला. सर कसं आहे की याच्यामध्ये कंपनीच्या डेपोचे डायरेक्ट हॉस्पिटल नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी कंपनीचे जे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते डिस्ट्रीब्युटर्स टू हॉस्पिटल जाणार ते, अशी ती यंत्रणा आहे. कारण सगळेच हॉस्पिटल कंपनीला डायरेक्ट रजिस्टर होणार नाहीयेत. ठीक आहे. पण हे कधी याचा काही अंदाज देता येईल आपल्याला? एक 2-3 दिवसात सुरळीत होईल सर सगळं. हा, धन्यवाद एस बी पाटीलजी आमच्याशी बोलल्याबद्दल. वैभवकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. वैभव, आता ऐकलं म्हणजे एस बी पाटील यांनी काय म्हटलं, म्हणजे काय वाटतं एकूण जो मुद्दा त्यांनी मांडला डिस्ट्रीब्युटरच्या स्ट्रक्चरचा, तो कितपत या क्षणाला तो अडचणीचा वाटतो का? कारण मुद्दा असा आहे की कुठल्या तरी एका विश्वासार्ह यंत्रणेकडनं जी थेट त्या क्षणाला जेवढी मागणी आहे रेमडेसिवीर इंजेक्शनची तेवढी त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात देऊ शकेल. नाही, यातला हा उपाय जो आहे तो अत्यंत कारगर आहे, ज्याच्यामध्ये थेट हॉस्पिटलला मागणी नोंदवायची आणि हॉस्पिटल्सलाच हा पुरवठा जो आहे तो केला जाईल. याचं कारण बाहेर बाजारामध्ये पुन्हा नातेवाईक जे आहेत रुग्णांचे त्यांना फिरत बसावं लागतं. ज्यांची ओळख आहे किंवा ज्यांची क्षमता आहे त्यांनाच ते मिळू शकतं. तुलनेनं कमी ओळख असलेली किंवा क्षमता नसलेले रुग्ण जे आहेत त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. त्याच्यामुळे ही यंत्रणा अत्यंत योग्य आहे. आणि त्यांनी सांगितल्यानुसार डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते आज नाही, वर्षानुवर्षाचे ठरलेले डिस्ट्रीब्युटर आहे, प्रस्थापित यंत्रणा आहे त्यांची. आणि त्यामुळे त्या डिस्ट्रीब्युटर थ्रू जिल्हाधिकाऱ्यांच्या कंट्रोलमध्ये हे हॉस्पिटल्सला जातील असं एकूण एस बी पाटील सरांनी सांगितलं. त्या पद्धतीने व्हावं. मात्र सगळ्यात महत्त्वाचा पुरवठा जो आहे तो सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता या क्षणाला आपण बघतोय पुण्यामध्ये एकही रेमडेसिवीर इंजेक्शन नाही. आपण पुण्याचे FDAचे उपायुक्त एस बी पाटील यांच्याशी बोललो. उद्यापर्यंत पुन्हा काही प्रमाणातला साठा जो आहे रेमडेसिवीरचा तो हाती येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि पुणेकरांसाठी हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील. तरीही जर आपण बघितलं
तर मागणीच्या प्रमाणात पुरवठा हा कमीच होताना दिसतोय, कारण काही ठराविक कंपन्याच रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करतात आणि ते समोर आणतात. आपण पुढे बघूयात. कोरोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या म्हणजे या संदर्भातलं आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या चंद्रपुरात देखील तुटवडा जाणवतोय. काही मोजक्याच मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहे. रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं या इंजेक्शनच्या मागणीत मोठी वाढ झाली आणि त्यामुळे या इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक मेडिकल स्टोअर्सचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत. दरम्यान इथल्या एका जनऔषधी केंद्रात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी औषध दुकानांवर गर्दी केली. दूरपर्यंत रांगा लागल्याने गोंधळ उडाला. अखेर नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. 4 घंटे इथं लाईन लागली. मी 12:30 वाजता आलो. एकदा आलो, यायचे होते. नंतर घरी गेलो. यांना विचारलं की काय प्रोसिजर आहे. प्रोसिजर सांगली की कमी असताना म्हणे इंजेक्शन देऊ शकत नाही. मी डॉक्टरकडनं लिहून आणलं. नंतर सरांकडे गेलो, सीएचकडे सीएच नव्हते. नंतर ते सोनकर साहेबाकडे गेलो, तिथून मी लिहून आणलं. तरी हे आता मला काय म्हणते की नाही हे बसत नाही आमच्या तुमच्या याच्यातमध्ये. आता माझा नंबर लागला आहे. इतका माझा हरकत झालं आहे. 4 तास तर माझा पेशंट काय करता हे मलाच माहिती. तो वाचतो की जिवंत राहतो हे माहिती. आपल्या घरच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे, तो बेडवरती आहे, त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन हवं आहे. 4 तास रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळवण्यासाठी मी मेडिकल समोर लाईन लावून उभा आहे, अशी सगळी व्यथा आहे. आणि तो सगळा त्रास जो आहे, त्रागा रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करताना दिसत आहेत. जाऊयात, आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्याबरोबर आहेत. हैदर, म्हणजे पुणे काय, नाशिक काय आणि आता चंद्रपूर इथे देखील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत तुटवडा आहे, सगळा गोंधळ, संभ्रमाची अवस्था. पण आता कळू शकतंय का की केव्हापर्यंत हा साठा उपलब्ध होईल? काही पुरवठा हा जो आहे इंजेक्शनचा तो सुरळीत होईल? रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि रुग्णांचे नातेवाईक 4-4 तास आणि 5-5 तास रांगेत उभे आहेत रेमडेसिवीरसाठी. पण ते इंजेक्शन आहे ते मात्र मिळत नाही आहे. साठा उपलब्ध होणार असं सांगण्यात येत आहे, परंतु साठा उपलब्ध होत नाहीत. शासकीय यंत्रणेकडे साठा उपलब्ध आहे असं म्हणत असलं तरी जे खाजगी रुग्णालय आहेत त्यांना ते लिहून देत आहेत आणि जोपर्यंत ती पडताळणी होत नाही तोपर्यंत ते इंजेक्शन मिळत नाही आहे, अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे एक तुटवडा निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणात. धन्यवाद हैदर या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे रुग्णसंख्या ही वाढते आणि त्या प्रमाणात खरं तर रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा पुरवठा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तो होत नाहीये. कारण अर्थात त्याचं प्रोडक्शन होत असताना काही दिवसांचा कालावधी त्यामध्ये गृहीत धरण्यात आलेला असतो. म्हणजे एक साधारण 15 दिवसांचा कालावधी, म्हणजे 15 दिवसांपूर्वी तयार झालेला स्टॉक हा 15 दिवस मार्केटमध्ये येतो आणि त्या 15 दिवसात पुढल्या दुसरा स्टॉक जो आहे तो तयार केला जातो. अशी सगळी तिची प्रक्रिया आणि ठराविक कंपन्या आहेत या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या. हे तर झालं रेमडेसिवीर इंजेक्शन बद्दल. पण आता ऑक्सिजनचा पुरवठा फार कळीचा मुद्दा झालाय. ऑक्सिजन पुरवठादारांची मनमानी जी ती चढ्या दराने या ठिकाणी दिसून येते. म्हणजे चढ्या दराने ऑक्सिजनच्या सिलेंडरची विक्री केली जाते. ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये. 5 तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा सध्या वसई विरारमध्ये आहे आणि त्यामुळे अर्थात ज्या रुग्णांना 24 तास ऑक्सिजन द्यावा लागतोय अशा सगळ्या रुग्णांचा जीव धोक्यात आहे. आता 5 तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा वसई विरारमध्ये उपलब्ध आहे. माझ्याकडे आता 6 सिलेंडर आहेत. बायपॅप 6 चालू आहे, 1 व्हेंटिलेटर चालू आहे आणि त्याच्यामुळे मला आता जो आहे 6 सिलेंडर आहे 5-6 तासासाठी चालणार आहे. 6 तासानंतर मला पेशंट शिफ्ट करावे लागणार आहेत. आणि मी काल परवापासून गॅलेक्सी डिस्ट्रीब्युटर, लिओन डिस्ट्रीब्युटर आणि स्पीड डिस्ट्रीब्युटर यांच्याशी बोलतोय. ते म्हणतात का यांच्याकडून लिओन कडून घ्या, लिओन म्हणतात, स्पीड कडून घ्या, स्पीड म्हणतात, गॅलेक्सी कडून घ्या. असं करतात मला काय अजून सिलेंडर भेटलेलं नाही. माझा एक ड्युरासेल पण अजून मला 4 दिवसापासून भरून भेटलेला नाहीये. आणि आता हे एकंदरीत ह्या परिस्थितीत जे ऑक्सिजनचे रेट वाढले आहेत 200 रुपयापासून ते 800, 1200, 1500 पर्यंत रेट गेले. हा ऑक्सिजनचा काळा बाजार कुठेतरी यांच्या माध्यमातून, न्यूज 18च्या माध्यमातून सॉल्व्ह झाला पाहिजे. प्रशासनाने याची दखल घेत त्यावर काहीतरी योग्य ते मार्ग निवडून जेणेकरून जे कोविड हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करून द्यावा ही सर्व डॉक्टरांतर्फे आमची विनंती आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि यावर केंद्रानं मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली होती. आणि यासाठी ऑक्सिजन विमानानं आणता येईल का याचाही विचार करावा असंही ते म्हणाले. त्यांच्या या मागणीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का?
मला काही कळतच नाही. तो बायरोडच आणायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करायला लागेल. आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये गडिंग्लज पॅटर्न नावाचा खूप झळकतो आहे. तो काय पॅटर्न आहे तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था करणं. एक उंच टॉवर असतो, साधारणतः एका हॉस्पिटलला 30-35 लाख रुपये खर्च येतो. मी परवा हा प्रस्ताव मांडला की प्रत्येक आमदाराला वाढीव 2 कोटी दिले ते काढून घ्या. त्या जिल्ह्यामध्ये 10 आमदार सरासरी असतात म्हणजे 20 कोटी झाले. 20 कोटी नियोजनमधून द्या. 40 कोटीमध्ये त्या जिल्ह्यातल्या सगळ्या कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन निर्माण करणारी सेंटर्स उभी होतील. युद्ध पातळीवर हा प्रश्न डील करायला लागेल. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी प्रवीण दरेकर वापीला जातात आणि 50,000 इंजेक्शन्स मिळवतात. आता ते तसे आणता येत नाहीत, त्यालाही महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावं लागेल. तर हे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी वापीला पोचायला पाहिजे होता. ऑक्सिजन असू दे, रेमडेसिवीर असू देत किंवा व्हेंटिलेटर असू देत, या विषयामध्ये जोपर्यंत उद्धवजी स्वतः PPE किट घालून फील्डवर उतरत नाहीत आणि नेमकं काय चाललंय समजून घेत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही. यानंतर वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर जाणून घेऊयात बातमी रत्नागिरीतनं. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं एक नवा निर्णय घेतला. यापुढे जिल्ह्यात बाहेरून प्रवेश करणाऱ्या सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानकांच्या ठिकाणी ही चाचणी केली जाईल. यामध्ये जर बाहेरून येणारे प्रवासी असतील किंवा स्थानिक असतील, जर पॉझिटिव्ह निघाले तर त्वरित त्यांना पुढे क्वारंटाईन करण्याच्या विषयाला घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा तशी सगळी उपाययोजना देखील तयार करण्यात आलेली असेल. बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या बरोबर आहेत. स्वप्नील, महत्वाचा निर्णय हा, पण हा निर्णय घेत असताना काय नेमकी SOP तयार करण्यात आलेली आहे, काय ठरवण्यात आलंय? नक्कीच विशाल, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीमध्ये देखील तशा हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आज संध्याकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये माहिती देताना त्यांनी असं सांगितलं की जिल्ह्यामध्ये जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांची कोरोना टेस्ट ही कंपल्सरी केली जाणार आहे. मग ती रेल्वे स्टेशनवरती असेल, बस स्थानक असेल किंवा इतर सार्वजनिक जी वाहतूक आहे त्या ठिकाणी प्रत्येकाची कोरोना टेस्ट ही अनिवार्य केली आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्ण यंत्रणा जी आहे ती पूर्ण सज्ज आहे. आरोग्य विभाग असेल किंवा इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल ते सज्ज आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये असं देखील त्यांनी आवाहन केलंय, कारण त्या ठिकाणी जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे त्या ठिकाणी चोख व्यवस्था तशी केलेली आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. विशाल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये 200हून अधिकच्या जवळपास 250च्या घरात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन हे साखळी तोडण्यासाठी सर्व प्रयत्न करते. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतलेला आहे असं सांगितलं जाते. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल स्वप्नील. खबरदारीचा उपाय म्हणून आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेरून जाताय किंवा तिथले तुम्ही स्थानिक आहात, कुठे बाहेर तुम्ही गेलेला असाल तर तुम्हाला रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक असेल, तिथे तुमची कोरोना चाचणी केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढे पाहूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू झाली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करत कडक निर्बंधांची घोषणा केली. मात्र यावेळेच्या नव्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. तसंच राज्याअंतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासी वाहतूक सुरूच ठेवून त्यात फक्त अत्यावश्यक सेवांसाठी ती राहणार असल्याची नियमावली जाहीर करण्यात आली. म्हणजे जी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक व्यवस्था जी आहे, वाहतूक व्यवस्था, ती केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. याची अंमलबजावणी आणि वाढता कोविड संसर्गावरील उपाययोजना यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा केली जाईल. राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, ही जी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक सुरू आहे, म्हणजे ज्या माध्यमातून राज्यातले विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला जातोय, त्यामध्ये चर्चेकरता किंवा अंमलबजावणीच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील? विशाल, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये लॉकडाऊन 2.0 हा घोषित केलेला आहे. मात्र हा नवा लॉकडाऊन जो आहे तो
तो सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणार आहे. गेल्या वर्षी जो लॉकडाऊन होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक गोष्टींवरती खूप मोठी गदा आली होती, खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या आता निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून हा जो नवा लॉकडाऊन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आता हा जो नवा लॉकडाऊन तयार करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली गेली पाहिजे याच्यावरती आज मुख्य करून चर्चा होणार आहे. आणि त्याचबरोबर जे सर्वसामान्य घटकांना अन्नधान्यांचा पुरवठा जो मोफत दिला जाणार आहे, काहींना आर्थिक पॅकेज देखील दिलं जाणार आहे, त्या संदर्भातलं वितरणासंदर्भातलं एक महत्त्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये सर्वाधिक कोविड संसर्ग रुग्ण जे आहेत ते सातत्याने वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी बेड देखील उपलब्ध नाही आहेत, व्हेंटिलेटर देखील उपलब्ध नाहीत, ICU बेड देखील मिळत नाही आहेत. त्याचबरोबर जे नवीन इंजेक्शन्स आहेत ते देखील उपलब्ध होत नाही आहेत. अशा वेळेला राज्यामध्ये बिकट प्रसंग निर्माण झालेला आहे. त्यामधून कसा तोडगा काढावा, उपाययोजना कशा असाव्यात, नियोजन कसं असावं, जे सर्वाधिक गरजेचे रुग्ण आहेत, जे अत्यंत गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत, त्यांना तात्काळ सेवा कशी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक होणार आहे. कारण काही ठिकाणी पाहिलं तर जे एसिम्प्टोमॅटिक रुग्ण आहेत ते मोठ्या संख्येने आढळून येतात आणि ते देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत. त्यांना खरं तर होम क्वारंटाईनची गरज आहे, मात्र तरी देखील ते हॉस्पिटलाइज होत आहेत. आणि त्यामुळे काय होतं की जे अतिगंभीर स्वरूपाचे आजारी असलेले जे रुग्ण आहेत त्यांना बेड उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांना आता एक निर्णय घ्यायचा आहे की जे अतिगंभीर आजारी असलेले जे रुग्ण आहेत त्यांनाच फक्त ॲडमिट करून घ्यायचं आहे. ज्यांना गरज नाही आहे, ज्यांना लक्षणं नाही आहेत मोठी, अशांना फक्त होम क्वारंटाईन ठेवायचं आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन सुरू आहे आणि लॉकडाऊनमध्ये देखील अशा रुग्णांवरती कुठलाही परिणाम होणार नाही, त्यांना तात्काळ आरोग्य सेवा कशी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची चर्चा होत आहे. या संदर्भातली माहिती जी आहे ती थोड्या वेळात प्रसिद्ध होणार आहे. या संपूर्ण बैठकीमध्ये राज्यातले सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्त उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना लॉकडाऊनमध्ये त्रास नव्हता आणि जे कोणी रुग्ण असतील त्यांना तात्काळ सेवा कशी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा होते आहे. सध्या आपण जर बघितलं तर दोन प्रमुख मुद्दे आहेत. एक तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा. या विषयाला घेऊन देखील एक फार मोठी गोंधळाची परिस्थिती रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये दिसून येते. म्हणजे आत्ता या क्षणाची माहिती तर अशी आहे की 5,600 रेमडेसिवीर हे काही ठिकाणी 12,000, 15,000, 20,000ला विकलं जात आहे. हा जो काही ब्लॅक मार्केटिंगचा जो भाग आहे त्याही अनुषंगाने या बैठकीत चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे. रेमडेसिवीरचा जो काळा बाजार सध्या राज्यामध्ये सुरू आहे त्याला आळा कसा घालावा या संदर्भात पोलीस विभागाशी देखील चर्चा सुरू आहे. आणि त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत तात्काळ रुग्णांना उपलब्ध देखील कशी व्हावेत या दृष्टिकोनातून देखील उपाययोजना सुरू आहेत. राज्यातले काही ज्या प्रमुख औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील किंवा देशभरातले असतील यांच्याशी देखील राज्याचा आरोग्य विभाग जे आहे ते संपर्क करून आहे सातत्याने. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जो आहे तो भासू लागलेला आहे. त्याच्यातच त्या इंजेक्शनचा काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे काळा बाजार रोखण्याचं आव्हान आहे, त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहेत रुग्णांना तात्काळ कशी उपलब्ध होतील हे देखील आता प्रशासनासमोर आव्हान आहे. या संदर्भात बैठकीत काय चर्चा होते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. विशाल, कालच मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं उदय की ऑक्सिजनचा तुटवडा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा जो मांडला होता आणि त्यांनी केंद्राकडे या संदर्भातली मागणी त्यांनी केलेली की ऑक्सिजन जो आहे त्याचे सिलेंडर्स हे विमानातनं कसे आणता येईल बघू, यावरती विचार व्हावा. पण बघू राज्याच्या पातळीवर देखील याविषयी प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघितलं की उद्धव ठाकरे हे राज्यातले विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात आणि जो आता लॉकडाऊन सुरू होतोय त्याची नियमावली आणि सध्या आरोग्य व्यवस्थेची असलेली स्थिती या विषयाला घेऊन थेट त्वरित काय करता येईल या दृष्टीने देखील निर्णय होऊ शकतो. पुढे पाहूयात. संचारबंदी सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना मुंबईकरांनी विविध वस्तू खरेदी करण्याकरता गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. बाजारपेठ आणि इतर ठिकाणी गर्दी आहे, तर दुसरीकडे मुंबईतील प्रिन्सेस रोड इथे कमी दरात सॅनिटायझर, मास्क खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत असल्यानं खबरदारी म्हणून लोकांनी मेडिकल दुकानांवर गर्दी केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. प्रिन्सेस स्ट्रीट जो भाग आहे तो मुंबईमध्ये सर्वाधिक औषध, सर्जिकल मास्क वगैरे यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून इथे लोक मास्क आणि सॅनिटायझर खरेदीसाठी येतात. आपण पाहत आहात की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या तुलनेने रुग्णसंख्या वाढते आहे यामुळे सॅनिटायझर असेल, मास्क असतील अशा अनेक गोष्टी लोक घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात येत आहेत. आपण इकडे काही लोकांशी चर्चा देखील करणार आहे की नेमके कसं महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से बहुत ही कोविड के रुग्ण दिख रहे हैं, तो
आपको लग रहा है कि कल से आज रात से ही अभी लॉकडाउन भी डिक्लेयर हुआ है, तो लोग ज़्यादा प्रिकॉशन ले रहे हैं? पब्लिक ले रही है प्रिकॉशंस. दे आर यूजिंग डिस्पोजेबल मास्क, ग्लव्स एंड सैनिटाइजर्स. सो अभी तो हाल फिलहाल पब्लिक लेके जा रही हो. अभी लॉकडाउन के बाद पब्लिक आ पाएगी या नहीं आ पाएगी वो एक सवाल है. अगर आएगी तो वेल एंड गुड, वो लोग स्टॉक करके रख सकते हैं. सो दे कैन टेक प्रिकॉशंस एज दे आर विलिंग. मुझे पूछना है कि सर ये ऑक्सीमीटर और जो थर्मामीटर है जो बुलेट से ओल्ड एज पीपल है जिनको ऑक्सीजन लेवल का प्रॉब्लम रहता है, वो लोग लेके घर पे रख रहे ताकि कल उठ के वो लोग सॅच्युरेशन मेजर कर सकेल. लॉकडाऊन डिक्लेअर आज महाराष्ट्रात होत आहे, त्याच्यानंतर ना अनेक जण खरेदी करायला येत आहेत. तुम्ही पण तसंच आलात का खरेदी करायला? नाही, जे घरी आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे ऑक्सिमीटर म्हणा किंवा दक्षतासाठी ज्या घरी वस्तू आपल्याला लागतील त्या वस्तू असाव्यात म्हणून मी इकडे मार्केटला आलो आहे. बाकी जे पहिलं लॉकडाऊन होतं आणि आताचा जो लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पहिली लोक खूपच त्याला घाबरून म्हणजे दक्षता जी घ्यायची होती ते घेत होते, आणि आता कसं आहे की ह्याच्यामध्ये थोडीशी तफावत ही जाणवत आहे की जी त्यांनी काळजी घ्यायची आहे आधी ते घेत नाही आहे आता. त्यामुळे हे लोकसंख्या एवढी जी कोरोनाची वाढते ती ही निष्काळजीपणानेच वाढते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे औरंगाबादमधनं. ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घ्या. आपण जर लक्षात घेतलं तर औरंगाबादमध्ये सलून चालकाचा दुकानातच मृत्यू झाला. औरंगाबादमधली धक्कादायक घटना. सलून चालक जो आहे, सलून चालक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि दुकान चालू ठेवण्यावरून त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळतंय आणि पोलिसांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये ठेवूनच आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांच्या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय घडलं? विशाल, आपल्याला माहित आहे की सध्या औरंगाबादमध्ये निर्बंध चालू आहेत. अत्यावश्यक वस्तू किंवा गोष्टीची दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र काही लोक चोरून लपून व्यवसाय करताना आढळत होते आणि उस्मानपुरा भागातील हा सलून मालक काही गिऱ्हाईक घेऊन त्यांची केस कापण्याचा व्यवसाय तिथे करत होता. पोलिसांना माहिती कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले. बाचाबाचीमध्ये तो इसम अचानक, ज्याचं नाव फिरोज खान आहे, तो अचानक खाली पडला आणि मयत झाला. त्याची डेड बॉडी घेऊन समर्थक असतील किंवा त्याचे नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये त्याची मृतदेह त्या ठिकाणी नेला आणि पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी स्पष्टपणे यामध्ये नकार दिलेला आहे की मारहाण त्या ठिकाणी झालेली नाही. मात्र दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तो खाली पडला आणि त्याला दवाखान्यात नेला असं तो मयत त्याला जाहीर करण्यात आलेला आहे. एकंदरीत पोलिसांनी अशा पद्धतीचं कारण जरी सांगितलं तर अधिकृतपणे कोणत्याही अधिकारी याच्यावर बोलायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूने उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे त्यांची मात्र तडकाफडकी त्या ठिकाणाहून बदली करण्यात आलेली आहे. जो जमाव आहे त्याला शांत करण्यासाठीचं एक पाऊल पोलिसांनी घेतलेलं आहे. आता त्या मयत इस्मावर त्याच्या मृतदेहावर जे आहे पोस्टमॉर्टम सुरू आहे. पोस्टमॉर्टमचा अंतिम निकाल काय येईल आणि त्याच्यानंतरच खरं तर त्या व्यक्तीच्या मृत्यूचं मुख्य कारण कळू शकेल. पण सलून सुरू असावं, ग्राहकांना तिथे हा व्यक्ती सेवा देत असावा आणि अशाच वेळी खरं निर्बंधाच्या सगळ्या मुद्द्यावरनं पोलिसांनी त्याला हटकलं असेल किंवा काही वादावादी त्यांची आपापसात झाली असेल आणि या सगळ्या ह्याच्यातनं हा व्यक्ती जागीच खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पण बघूयात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर याबद्दलची माहिती समोर येईल. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची गेल्या 7 तासापासून सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. मुंबईतील DRDO गेस्ट हाऊसमध्ये ही चौकशी केली जाते. आणखीन काही तास ही चौकशी सुरू राहील. सकाळी 10 वाजल्यापासून या चौकशीला सुरुवात झाली आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब टाकला होता, ज्या लेटरच्या माध्यमातून त्यांनी काही आरोप केले होते, त्या आरोपांची चौकशी करण्याच्या संदर्भात हायकोर्टाने निर्णय दिला होता आणि सीबीआय त्या आदेशानुसार गेल्या 7 तासांपासून त्यांची चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने नेमके काय प्रश्न विचारायचे त्याबद्दलची प्रश्नावली त्यांनी तयार केलेली होती. सीबीआयच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आणखीन काही तास अनिल देशमुख यांची चौकशी केली जाईल.
बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, गेल्या 7 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. अर्थात फार वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते कसून माजी गृहमंत्र्यांना विचारण्यात येत आहेत असं म्हणायचं का? विशाल, आता ही चौकशी जी आहे जवळपास 8 तास होत आलेली आहे आणि आत्ताच जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख यांना उपप्रश्न करत जवळपास 90पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. माझ्या मागे हे जे पाहतो हे CBIचं DRDO हे जे गेस्ट हाऊस आहे तिथं CBIनं आपलं कार्यालय बनवलं आहे आणि तिथे अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. सकाळी 10 वाजता अनिल देशमुख या चौकशी करता आले होते. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश आरोप जे आहेत अनिल देशमुख यांनी फेटाळलेले आहेत. त्याच पद्धतीनं परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी केलेले आरोप जे आहेत त्यांच्यावरती ते तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. तर महाराष्ट्र सरकारला आणि राज्य सरकारला म्हणजे महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा डाव आहे असं देखील अनिल देशमुख यांनी त्यांच्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. ज्या चौकशी त्यांनी सुरू आहे त्या चौकशीत त्यांनी म्हटलेलं आहे. जर आपण पाहिलं तर परमवीर सिंग यांनी जे पत्र लिहिलेलं आहे या पत्राबद्दल त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी मुंबई क्राईम ब्रांच या सगळ्या प्रकरणात तपास करत होतं म्हणजे कारमायकल रोडचा, पण त्यानंतर मनसुखची हत्या झाली. त्याचबरोबरीनं ATSनं कारमायकल रोड प्रकरणी काही तपास केला. त्या तपासामध्ये परमवीर सिंग यांचा काही अंशी सहभाग असल्याचा ATSला संशय होता. त्या तपासामध्ये अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की ज्यामध्ये परमवीर सिंग यांचा काही अंशी सहभाग दिसतोय असं ATSच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगे परमवीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. तोच राग मनात धरून हे तथ्यहीन आणि चुकीचे आरोप करत परमवीर सिंग यांनी हे पत्र लिहिलेलं आहे असं देखील त्यांनी त्यांच्या चौकशीमध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे DCP राजू भुजबळ आणि ACP संजय पाटील हे या दोघांनी गृह खात्याला जबाब दिला होता की ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरती त्यांच्या दोन्ही PAंनी या दोघांनाही वसुलीबाबत विचारणा केली होती, ना की वसूल करण्यासाठी सांगितलं होतं. ते त्या स्टेटमेंटचा हवाला देत त्या स्टेटमेंटचा आधार घेत अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी कोणत्याही प्रकारे कोणालाही वसुली करायला सांगितलेलं नाही आहे. उलट मला जी माहिती होती की अशा पद्धतीने वसुली चालते याबद्दल मी त्यांना विचारलं होतं, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही आहे. त्यामुळे बहुतांश प्रश्नांची उत्तरं अनिल देशमुख यांनी मला काही माहिती नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही, याच्याबाबत मला काही जास्त माहीत नाही अशी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी CBIला थेट सांगितलेलं आहे की हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे हे पत्र लिहिलेलं आहे आणि माझे जे आरोप झालेले आहेत ते पूर्ण माझ्या विरोधातलं हे सगळं षडयंत्र असल्याचं अनिल देशमुख त्यांच्या उत्तरामध्ये CBIला सांगताना दिसतात. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. गेल्या 7 तासापासून अनिल देशमुखांची चौकशी CBIच्या मार्फत केली जाते. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.